अरे बाबा हो, शिकसाल तर तुम्ही काहीतरी होचाल. नाही तर पहा मी शिकलो नाही तर मी आज खलाशीच आहे. माझ्याबरोबरचे सर्व लोक राळ तर तुम्ही तरी काहीतरी करा. तर त्याला मोठ्या मुलाची खूप आशा होती का हा ड्रायव्हर बनव. पण मग तो इकडे गाठ बनला तर खूप आनंद झाला होता. त्याचे वडील होते तेव्हाच तो कामाला लागला तर खूप खूप आनंद झाला होता त्यांना. माझा मुलगा लागून गेला अभिमानाने सांगायचे. त्या टायमाला त्याला ड्युटीला लागला तर त्याला एकदम भिलईला पाठवलं. भिलईला पाठवल्यानंतर म्हणजे सर्वच मला बोलायला लागले का तेवढ्या लांब मुलाला कशाला पाठवलंय. त्याच्या बापाला बोलायचे का खरंच आहे ना, हा मुलगा कधी कुठं गेला नाही काही नाही. आणि मग तुम्ही तर ते बोलायचे मला का जाऊ दे, लांब गेल्याशिवाय दिसत नाही, काम भेटत नाही, येईल तो थोड्या दिवसांनी येईल. मग मला त्याचं ध्यान यायचं खूप खस्तर वाटत. त्या टायमाला फोन बी नव्हता. मग मी ध्यान करायचे. मग तुझा एक महिन्याच्या 15 दिवसातून यायचा. एकदा तर 2-3 महिने झाले तो आलाच नाही. मग मला खूप काळजी वाटली. आम्ही दोघं गेलो तिथं, त्याला भेटलो, बघितलं तर त्या खोलीमध्ये एकटाच आणि मराठा म्हणून राहायचा. पण त्याने मला कधीच तिथलं म्हणजे काहीच सांगितलं नाही. आई चांगलं आहे. पण तो कधी आला सुट्टीत तर मामीकडे जायचं तर मामीला सांगायचा, मामी आज दुकानं बंद होते तर पाणीच पिऊन झोपलो, काही पोहे वल्ले करून खाल्ले, अशी परिस्थिती तो सांगायचा. पण मला कधी सांगत नव्हता. चलिए साहब 50-18 चलिए. आज भुसावळमध्ये माझे 4 घरं झाले. 4 घरामध्ये माझे मुलं मला एकदम आनंदाने दिसतात तर ते माझं मन भरून येतं. मी लहानपणापासून खूप कष्ट केले पण त्या कष्टाला मला खूप खूप मोठं फळ आलेलं आहे. माझ्या पोरांच्या जीवावर खूप मोठी अभिमानाने राहते. मला आता मागचं काहीच आठवत नाही. मी खूप कष्ट केले पण त्या कष्टाला माझ्या फळ आलं. माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्तृत्वाने नेहमीच मोठा असलेला माझा भाऊ. पण इथे मी माझा नाही म्हणणार, तो आमचा भाऊ आहे. आमचा अभिमान आणि आदर्श असलेला. बहिणीच्या लग्नाची हौस त्याला भारी. 30 वर्षापूर्वी बराण करून फुले आणून मांडव सजवला होता दारी. ज्यावेळेस माझ्या लग्नाच्या वेळेस जर असतील कोणी वगैरे तर तेव्हा त्यांनी बघितलं असेल की त्या काळामध्ये म्हणजे 30 वर्षापूर्वी खूप सुंदर मांडव सजवला होता. वडील गेल्यावर तोच झाला वडील आणि घेतली वडिलांची जागा. आई भावंडे नातलग सगळ्यांना जपले. कर्तव्यात केला नाही कधी त्रागा. सुधीर, तू खूप कष्ट केलेस आणि संघर्षमय जीवन जगलास. आई वडिलांच्या आशीर्वादाने आज उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचलास. मी आजारी झाले. मला असं वाटायचं का आता 1 वर्ष राहिलं, मला रिटायर बघायचं होतं. मला खूप खूप माझं मन भरून येतं. खूप खूप आनंद झालेला मला. बस.